नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. पुढील भागामध्ये विद्या अक्षराला समजावत असते. अक्षरा म्हणते, आई नको काळजी करू, माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. भुवनेश्वरी म्हणते, काय म्हणली दुर्गे? दुर्गी घाबरू म्हणते, नाही म्हणजे त्या दोघांच्या गाठीबिटी लय वाढायला लागल्यात. तिने अधिपतीचं मन वळवलं आणि अधिपती तिला घरला घेऊन आले तर? भुवनेश्वरी म्हणते, नाही ते काय शक्य नाही. ती ताई बघ ना, ती मास्तरीन त्यांना ठरून ठरून भेटायली आहे. तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. एवढी मोठी प्रॉपर्टी, एवढी श्रीमंती, एवढा पैसा. ताई तूच सांग ना, ती एवढं सहजासहजी कशी सोडील? ती ना काहीतरी कुटाने करणार आणि नक्की परत आपल्या घरात घुसणार. भुवनेश्वरी म्हणते, अशा कशा घुसतील त्या, आणि आम्ही बरं त्यांना घुसून देऊ? दुर्गी म्हणते, ताई ते खरं आहे, तू नाही तिला परत घुसून देणार, पण अधिपतीची खात्री आहे ना? भुवनेश्वरी विचारते, म्हणजे? ती म्हणते, ताई बघ ना, अधिपतींचं तिच्यावर लय प्रेम आहे, हे तिला माहीत आहे. त्याच प्रेमाची सीडी करून ती परत घरला आली तर? किती बी भांडले तरी बायको म्हणून अधिपती समजा मिटवणार की ग? आता बघा, त्यांची लक्षणं तर मला तशीच दिसायली आहे. ताई तुला खरं सांगू, त्यांचं असं बाहेर भेटणं मला धोक्याची घंटी वाटायली. बुई म्हणते, दुर्गे ही धोक्याची घंटा वाजणं बंद कर. सुनबाईंनी किती उड्या मारल्या तर त्यांच्या हाताला काय बी लागणार नाही, कारण ते जे काही विचार करतात त्याच्या पुढे 4 पावलं आम्ही विचार करतोय. आज त्यांची ही भेट शेवटची भेट होती. त्यांच्या भेटीगाठीचे दोर आता आम्ही कापून टाकणार. दुर्गे हसून म्हणते, ताई तू काय करणार आहेस? भुवनेश्वरी म्हणते, दुर्गे तुला ठाव आहे, आधी आम्ही करतो आणि नंतर सांगतो. जा तू आता शांतवानी झोप, आता आम्ही सुनबाईची झोप उडवणार आहोत. दुर्गी दातखात म्हणते, ताई तू असं काहीतरी कर ना, तिची अख्खी फॅमिली रस्त्यावर आली पाहिजे. तिले माच करती ना तिच्या शिक्षणाचा आणि हुशारीचा. भुवनेश्वरी म्हणते, आम्ही जे करणार आहोत त्यापुढे त्यांची काही हुशारी टिकणार नाही, कारण बाकी कशापेक्षा भावनेचा गुंता सोडवणं लय अवघड असतंय. सुनबाईने आमचं लग्न मोडलंय, आता आम्ही त्यांना काय धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. दुर्गी हसून म्हणते, होय ताई, मी त्या दिवसाची लय वाट बघायली आहे. तू जे काय करणार आहे ना ते लवकर लवकर कर. दुर्गी निघून जाते. भुवनेश्वरी फोन करते आणि म्हणते, हा वकील साहेब, आम्ही काय तुम्हाला झोपेतून उठवलं आहे का? हां हां हां, आता उठा उठा, आपल्याला काही लोकांची झोप उडायची आहे. आम्ही जे सांगतो ना ते कागदपत्र तयार करा आणि उद्या भेटा आम्हाला ऑफिसमध्ये येऊन. आम्ही जे सांगतो ना तसं करा. आता भुवनेश्वरी सांगत असते. रात्री अक्षरा मस्त झाडाला टेकून बसलेली असते. तिला आता भेटलेला क्षण आठवतो. ती म्हणते, खरंच माझ्या आता जीवात जीव आला आहे. आज आपली पहिली भेट आठवते. त्यावेळेस आपल्या अंगावर अशीच हळद सांडली होती. अधिपती पण खूप आनंदात असतो. तो आरशात बघतो आणि म्हणतो, अंबाबाई तू आज इच्छा पूर्ण केली. आज मास्तरीबाई काहीतरी वेगळ्याच दिसत होत्या, लय भारी दिसत होत्या. गोडं गोडं गारं गारं फुलाताला मद. ओ मास्तरीबाई आता घरी पटकन या. तेवढ्यात आजी म्हणते, अधिपती पण त्याचं काही लक्ष नसतं. आता ती जाते, त्याच्या मागे उभं राहते, पण अजूनही त्याचं काही लक्ष नसतं. ती खांद्यावर हात मारते आणि आरशात बघून म्हणते, काय तो कुठं काय? आजी चिडवत म्हणते, काहीतरी हाय तो म्हणजे? ती म्हणते, आज लय हरकलाय जणू. अधिपती लाजत आणि हसत म्हणतो, काहीतरी बोलती आपलं. आजी म्हणते, बाया बाया बाया, लाजला की काय? तो हे लाजू कशाला? आजी म्हणते, खुश तर दिसतोय. तो होय का? खुश तर लई आहे. आजी तोंडावरून हात फिरवत म्हणते, आज लई दिवसांनी तुला खुश बघितलं आहे बघ. तो हाय लई खुश आहे. ती मग आता कारण सांगून टाक. तो तू सांग ना, काय कारण असेल? आजी एक एक कारण सांगते. अधिपती म्हणतो, लय तुक्के मारती या. तिला हाताला पकडतो आणि नाचत म्हणतो, अगं तुझी सुनबाई भेटली होती. फिरून फिरून आजीला चक्कर येते. ती हसून म्हणते, काय सुनबाई घरला येते या? तो अगं ते काय माहिती नाही, पण भेटल्या त्या. आजी हात जोडून म्हणते, अंबाबाईची कृपा, एकदाचे भेटला. काय म्हणली ती? कधी येणार आहे? तो अगं प्रश्नाचा भडीमार सुरू करू नको. ती अरे सांग ना काय म्हणली? तो असं काय बोलणं झालं नाही, पण जरा काटा सरकून गेला माझा. आजी म्हणते, मग माशी कुठे शिंकली? तो काय माहिती कुठे शिंकली, मला हेच कळत नाही, त्यासनी काय पाहिजे? आजी म्हणते, बायकोच्या मनातलं कळत नाही व्हय, मी सांगते.
अरे येड्या, तिला तिचा संसार पाहिजे. तर तुला कसं माहिती? तुझा फोन झाला आहे का? आजी म्हणते, अरे फोन कशाला पाहिजे? कुठल्या बाईला बाईचं मन कळतंय. आता आजी आणि अधिपती खूप आनंदात असतात आणि मस्त गप्पा मारतात. अक्षरवंती बाळा, आज माझी आणि तुझ्या बाबांची खूप दिवसानंतर भेट झाली. आम्ही खूप छान बोललो. तेवढी आनंदात असते तेवढ्यात विद्या येते. ती म्हणते, आई मी म्हणले होते ना, आमची एकदा भेट झाली की सगळं ठीक होईल. पण आता बाबांचं वारं विद्यामध्ये शिरलेलं असतं. ती रागात म्हणते, अजून कुठे सगळं ठीक झालं? अक्षरा म्हणते, होईल, मला खात्री आहे. ती म्हणते, अक्षरा तसंच होऊ दे गं. आजी म्हणते, ती काही बोलली ना, तिला काही बोलू नको, आता ऐकून घे. अधिपती हसून म्हणतो, अगं मी पण त्यांच्याकडं खुळ्यागत बघत राहिलो, पण लय भारी दिसल्या. ते म्हणतात ना, पौर्णिमेच्या चंद्रासारख्या दिसल्या. तुला माहिती आहे, काहीतरी वेगळ्याच भारी दिसत्यात. मी त्यांना विचारणार होतो, पण म्हणलं पुन्हा चिडत्याल. हसून म्हणतो, मी त्यांना विचारणार होतो, पार्लरमध्ये जाऊन फेशियल बिशियल करून आले की काय? आजी म्हणते, हायच ती भारी. अधिपती म्हणते, होय गं, त्या अगदी मंदिरातील देवीसारख्या दिसत होत्या. या पहिल्या त्या अशा कधीच दिसल्या नव्हत्या. एकदम भारी, टॉप क्लास. असं बघतच राहावं वाटत होतं. वेगळंच गं, जाऊ दे, तुला काय कळणार नाही. आजी म्हणते, अरे मग आणायची की तिला घरला उचलून? तो असं म्हणतो, उचलून? मला पण तसंच वाटतंय. आता लय झाले भांडणं बिणणं, आता घरला आणायची वेळ झाली. आजी म्हणते, अरे नुसतं बोलू नको, आता आण. अधिपती खूप आनंदात असतो. सकाळी अक्षरा म्हणते, देवा मला माझा नवरा, माझी माणसं, माझं घर हवं आहे. मला अधिपतींना भेटायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कालचं अर्धवट बोलणं पूर्ण करायचं आहे. मला माहिती आहे, एकदा आमचं बोलणं पूर्ण झालं की ते मला घरी घेऊन जातील. आणि देवा तो दिवस लवकर येऊ दे, मला शक्ती दे. तेवढ्यात विद्या येते आणि म्हणते, अक्षू अपॉइंटमेंट घेतली का गं? ती म्हणते, कसली? विद्या म्हणते, अगं आपल्याला चेकअपला जायचं आहे ना, सोनोग्राफी करायची आहे. अक्षरा ती म्हणते, हूं. विद्या म्हणते, अक्षरा हो काय हूं? अगं कधी करणार हे सगळं? मला सांग, कधीची अपॉइंटमेंट घेतली आहे? ती म्हणते, आई घेते म्हटलं ना, तू काळजी नको करू. विद्या म्हणते, अक्षू अगं असं काय करते? वेळच्या वेळेला चेकअप झालं पाहिजे, खाणंच झालं पाहिजे. पण अक्षरा मात्र वेगळेच दुनियेत असते आणि म्हणते, आई घेते मी अपॉइंटमेंट. विद्या म्हणते, अक्षरा उशीर करून नाही चालणार. अक्षरा म्हणते, आई आपण जाऊया दवाखान्यात, तू नको काळजी करू. ती म्हणते, अक्षू तुझ्या गोळ्या पण संपल्या. डॉक्टरने काय सांगितलं आठवतंय ना? सोनोग्राफी करणं आवश्यक आहे. अक्षरा म्हणते, हो हो आई ठीक आहे, आपण सगळं नीट करू, तू काळजी करू नकोस. हे सगळं बोलत असताना अक्षरा खूप आनंदात असते. विद्या तिच्याकडं बघतच राहते. असेच आणि अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.